छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु हा सिलेबस शिवाजी विद्यापीठात शिकवला जातो आणि तो अभ्यासक्रम सुरू करण्यात मी आणि माझ्या टीमचं फार मोठं योगदान आहे. पण जर आपण बघितलं तर पावणे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीत सामान्य लोकांच्याकडनं असामान्य काम करून घेतलं. हेच सगळ्यात मोठं व्यवस्थापन असतं. म्हणजे काही गावांची वतनदारी ते 361 किल्ल्यांचं स्वराज्य ही जर आपण बघितली तर इतिहासातील सगळ्यात मोठी घटना आहे. म्हणजे आपण एकदा ती म्हणतो ना, एखाद्याला देव केलं की जबाबदाऱ्या संपल्या. म्हणजे काय करायचंय ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करावं आणि आपण फक्त जयंती आणि पुण्यतिथीला फक्त जय जयकार करावा असं नाही होणार. म्हणजे आपण काहीतरी घ्यायला लागेल ना. कारण मोगलांचाच इतिहास जास्त सांगितला जातो, शिवाजी महाराजांचा इतिहास तेवढा सांगितला जात नाही. तर मोगलांचा इतिहास किती असला पाहिजे, शिवाजी महाराजांचा इतिहास किती असला पाहिजे, का संपूर्ण मोगलांचा इतिहासच काढून टाकायचा आणि फक्त शिवाजी महाराजांचाच इतिहास ठेवायचा? याविषयी अभ्यासक म्हणून तुमची काय भूमिका आहे, तुमचा काय दृष्टी? पण ज्यावेळी आमच्या पोरांना वाटेल की हा औरंगजेब आमच्या महाराष्ट्रावर चालून आला होता, हा अफजल खान हा आमच्या स्वराज्यावर चालून आला होता, त्याची कबर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीत गाडले, हे आमच्या पोरांना सांगितलं पाहिजे ना. की मग हे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाला धुळीत मिळवलं? म्हणजे जर छत्रपती शिवाजी महाराज आम्ही वर्तमानात जगले ना, तरच खऱ्या अर्थानं आमचा भविष्यकाळ उज्ज्वल असू शकतो. आमचं काय होतंय, आम्ही फक्त गोष्टीत अडकलोय. मुलांना हे कधी सांगितलंय का छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं? छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थापनाचे गुरु होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला उभं केलं या मातीतल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं. छत्रपती शिवाजी महाराज अर्थकार तज्ञ होते. हे कधी आम्ही सांगितलंय का? म्हणजे आम्ही गोष्टींच्या पुढे जाऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायला पाहिजे ना. पावणे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री म्हणजे मराठींच्या देवाऱ्यातली देवता म्हणून तिचा सन्मान केला. त्याच महाराष्ट्राच्या भूमीत आज पावणे 400 वर्षानंतर सकाळी गेलेली ताई घरी सुरक्षित येईल का नाही म्हणून आईला काळजी. म्हणजे त्याच महाराष्ट्राच्या भूमीत आम्हाला स्त्रियाच्या रक्षणासाठी कायदे करावे लागतात. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे ना. अमेरिकेसारख्या देशाला आपला इतिहास नाही, महाराष्ट्राला आणि भारताला आपला इतिहास आहे. हे ऑटोमॅटिक येतं. म्हणजे ज्या पोराला आपल्या आई बाबा म्हणल्यानंतर किंवा ते घरातले अजून बाकीच्यांची नातलगांची नावं कळत नाहीत, काका काकी, त्याला देखील छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की ती जय म्हणते. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण भेटत आहोत. आरसपानी म्हणजे नितळ, पारदर्शक, आरपार. तर नितळ, पारदर्शक आणि आरपार ज्या माणसांशी आपल्याला बोलता येईल अशा माणसांशी बोलण्याचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न आहे. एक मनमोकळ्या गप्पा आणि त्यातून माणसं उलगडण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे. आज पहिलाच भाग आहे आणि या पहिल्या भागामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज या गावातील आमचे एक परमस्नेही मित्र, पत्रकारितेचा काळ आम्ही एकत्र सुरू केला आणि आज ते प्रेरणादायी व्याख्याते आहेत, व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत आणि शिवव्याख्याते आहेत, प्रवचनकार आहेत. असे प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्ते सर. तर विनोद बाबर हे आता यूट्यूब आणि सगळ्या सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय व्यक्ती आहे. त्यांच्या व्याख्यानांना हजारोची गर्दी जमते. पण एक पत्रकार म्हणून त्यांनी प्रवास सुरू केला आणि नंतर PhD त्यांनी घेतलेली आहे. PhDच्या पदवीच्या माध्यमातून ते शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा एका उच्च पदावर आहेत. विनोद बाबर यांची व्याख्यानं ऐकल्यानंतर युवा पिढीवर एक वेगळा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. युवा पिढीमध्ये एक परिवर्तन घडवण्याची ताकद त्यांच्या व्याख्यानांमध्ये आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राबरोबरच समाजातील वेगवेगळ्या वर्मावर नेमकं बोट ठेवून बोलण्याची कला त्यांनी अवगत केलेली आहे. समाजाला कसं जागृत करता येईल ह्याविषयी त्यांचं मोठं काम आहे. तर आपण पहिल्यांदा विनोद बाबरांना त्यांच्या प्रवासाविषयी त्यांनी स्वतःच्या शब्दातच सांगावं अशी विनंती करतो. पहिल्यांदा सर, आपल्या आरसपानी या यूट्यूब चॅनेलला मोठ्या शुभेच्छा देतो. खरं पाहिलं तर आज निर्मळ, नितळ, आरपार अशा लोकांची नितांत गरज समाजाला आहे आणि समाजातली अशी लोक शोधून आपण त्यांना या व्यासपीठावर आणताय, ही खरंच त्या लोकांना प्रोत्साहन देणारी मोठी गोष्ट आहे. खरं पाहिलं तर विनोद सरांचा आणि माझा प्रवास कमी जास्त 1-2 वर्षांनी मागं पुढंच दैनिक ऐक्यमधनं आम्ही चालू केला. दोघांचाही संघर्षाचा काळ होता. त्या काळात आम्ही दोघं एकमेकांना ओळखत होतो
आणि त्यानंतर दैनिक ऐक्यातनं काम सुरू करताना मी MBA पासआउट झाल्यानंतर मान्य आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी मला कृष्णा फाउंडेशन मध्ये काम करण्याची संधी दिली व तिथून माझ्या खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील कामाला सुरुवात झाली. ते करत असताना शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर काम करण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या ठिकाणी अतुल बाबांनी काम करण्याची, नवीन गोष्टी शिक्षण क्षेत्रात आणण्यासाठी कायम प्रोत्साहन दिलं व एखाद्या म्हणलं जातं की माणसानं आयुष्यात परिसाप्रमाणे असावं, कारण परी ज्याच्या आयुष्यात जातं त्याचं सोनं करतं. तसं मान्य डॉक्टर अतुल बाबा भोसले हे माझ्या आयुष्यातले परीस होते, कारण मी त्यांच्या जवळ गेलो त्यामुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्यानंतर MBA झाल्यानंतर मी डॉक्टरेट केली बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये शिवाजी विद्यापीठातून. आणि सर त्यानंतर जगात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु हा सिलेबस शिवाजी विद्यापीठात शिकवला जातो आणि तो अभ्यासक्रम सुरू करण्यात मी आणि माझ्या टीमचं फार मोठं योगदान आहे. आज अनेक जण म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज अमेरिकेत शिकवले जातात, अनेक देशात शिकवले जातात, पण MBA ला छत्रपती शिवाजी महाराज हे जगात पहिल्यांदा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी शिकवलं गेलं. आणि त्यानंतर आज महाराष्ट्रभर प्रवचन आणि प्रबोधनाचे कार्यक्रम होत आहेत. अनेक लोकांना हे कार्यक्रम आवडत आहेत, अनेक मोठ्या ठिकाणी गर्दी होते, अनेक चांगल्या व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळते. येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्रात व प्रबोधनाच्या क्षेत्रात एक मोठं कार्य करण्याचा मानस आहे. आपल्यासारख्या लोकांचं मार्गदर्शन आहे आणि नक्कीच याला यश येईल अशी अपेक्षा आहे. तुम्ही आता मुद्दा मांडला की शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु असा तुम्ही जो मुद्दा मांडला, किंवा जय भवानी जय शिवाजी, आणि आपली छाती अभिमानानं फुलून येते. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रानं शिवाजी महाराज नीटचे समजून घेतलेले नाहीत. शिवाजी महाराज जर महाराष्ट्रानं नीट समजून घेतले तर जगात आपल्या महाराष्ट्राला कुणीही तोड देऊ शकेल असं मला वाटत नाही. तर मॅनेजमेंट गुरु ते कसे आहेत हे तुम्ही आम्हाला सविस्तर सांगू शकाल का? सर कसं आहे की आज MBA ला म्हणा किंवा आज वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवस्थापन शिकवलं जातं आणि वेगवेगळे मॅनेजमेंट गुरु वेगवेगळ्या देशाचे आपल्यासाठी आदर्श आहेत. पण जर आपण बघितलं तर 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीत सामान्य लोकांच्याकडनं असामान्य काम करून घेतलं. हेच सगळ्यात मोठं व्यवस्थापन असतं. व्यवस्थापनाची डेफिनेशन काय आहे? गेटिंग थिंग द एफर्ट्स ऑफ द अदर पीपल इज नोन ॲज द मॅनेजमेंट. म्हणजे सामान्य लोकांच्याकडनं असामान्य काम करून घेणं याला व्यवस्थापन म्हणलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत की कमीत कमी जर देवगिरीचं राज्य गेल्यानंतर 500 वर्ष इथला समाज फक्त अंधारात होता. इतरांनी यावं, लुबडावं, भोगावं एवढंच चालू होतं. म्हणजे अख्खा आपला जर इतिहास बघितला त्या काळातला तर संपूर्ण आपल्याला काळाकुट्ट दिसतो. आणि त्यानंतर आपल्याला एक शुभ्र असा इतिहासाला सुरुवात होते आपल्या त्या ठिकाणं, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून. त्यावेळी परिस्थिती अशी झाली होती की लोकांना लढणं माहित नव्हतं, लोकांना जिंकणं माहित नव्हतं, लोकांना स्वतःसाठी उभं राहणं माहित नव्हतं. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या लोकांच्या मनामध्ये एक जागरूकता निर्माण केली, एक प्रेरणा भरली. हे सगळ्यात मोठं काम होतं. माणूस मनानं खचला की उभं करणं सगळ्यात मोठं काम असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सगळ्यात मोठं काम केलं. याच महाराष्ट्राच्या मातीत बहुजनांच्या घरातले सर्वसामान्यांची पोरं एकत्र केली आणि स्वराज्य नावाचं मोठं विश्व निर्माण केलं किंवा साम्राज्य निर्माण केलं. म्हणजे काही गावांची वतनदारी ते 361 किल्ल्यांचं स्वराज्य ही जर आपण बघितली तर इतिहासातील सगळ्यात मोठी घटना आहे. आज आपण बघतो युरोप खंडात अनेक राजा झाले, म्हणजे अलेक्झांडर झाला, सीझर झाला, नेपोलियन झाला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कैक पटीनं ह्यांचं सैन्य मोठं होतं, ह्यांच्या राज्याच्या कार्यक्षेत्र मोठे होती. पण आज 450 वर्षानंतरही जर आपण बघितलं ह्या जगात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जाते. त्याला कारण एकच होतं की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य शून्यातनं निर्माण केलं होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना वारसात काहीच मिळालेलं नव्हतं, ना सैन्य मिळालं होतं, ना राज्य मिळालं होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे राजा म्हणजे राजपुत्र नव्हते, एका सरदाराचे पुत्र होते आणि तिथनं छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं सगळं निर्माण केलं. म्हणजे जर आपण बघितलं तर अनेकांना वाटत होतं एका बाजूला 5-5 पातशाही होत्या आणि हे छत्रपती शिवाजी महाराज कसे करू शकतात. हाच सगळ्यात मोठा आदर्श या महाराष्ट्रातल्या मातीतल्या युवकांसाठी. पण सर आमचं होतंय काय? आपण जसं म्हणाला आता की आम्ही फक्त जय करण्यापुरतं मर्यादित राहिलो. म्हणजे आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आणि पुण्यतिथ्या करायच्या, म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि मी असं होत नाही. म्हणजे तुम्ही वेगळे आणि छत्रपती शिवाजी महाराज वेगळे.
म्हणजे आपण एकदा ती म्हणतो ना, एखाद्याला देव केलं की जबाबदाऱ्या संपल्या, म्हणजे काय करायचंय ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करावं आणि आपण फक्त जयंती आणि पुण्यतिथीला फक्त जय जयकार करावा असं नाही होणार. म्हणजे आपण काहीतरी घ्यायला लागेल ना. आता परत लढाया करायच्या नाहीत, गड घ्यायचे नाहीत, पण काहीतरी एखादा गुण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाही, तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेतलं पाहिजे. म्हणजे मी नेहमी सांगतो, की आमचे तुकोबराय सांगतात, "देव पाहायला गेलो आणि देवच होऊन आलो." तुम्ही देवाच्या भेटीला गेला, की तुमचं अस्तित्व नाहीये. तुम्हीच देव. तसं एकदा म्हणा ना, "मीच छत्रपती शिवाजी महाराज आहे." हे जेव्हा एकत्र येईल ना, निर्माण होईल ना, मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यावेळी आपल्याला त्या ताकदीची जाणीव येईल, की आपल्याकडनं एखादंही चुकीचं काम होणार नाही आणि आपण शून्यातनं स्वतःचं विश्व निर्माण करू. ही आपल्याला मोठी ताकद मिळेल. जोपर्यंत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यापासून लांब ठेवताय ना, तोपर्यंत हे शक्य नाही. तुम्हाला ते आपल्या बरोबर घ्यावे लागतील. स्वतः तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज व्हावं लागेल. तुम्ही अतिशय चांगली माहिती सांगितली की तुम्हाला स्वतःला शिवाजी महाराज व्हावं लागेल. आज आपण बघतो की कुणाशी कुणाचा संघर्ष झाला की फक्त लढाई झाली पाहिजे आणि जिंकलं पाहिजे अशा भूमिकेतून समाज वावरतोय. पण शिवाजी महाराजांनी जेवढ्या लढाया केल्या त्याहून अधिक जास्त तह केले असं त्यांचा इतिहास सांगतो. पण हे तह करताना त्यांनी हजार वेळा विचार केला की आज लढाईची आवश्यकता आहे का नाही. आजची पिढी तो विचारच करत नाही. म्हणजे कुठलीही तडजोड करावी असं आजच्या पिढीला वाटत नाही. आजच्या पिढीसाठी व्यवस्थापनाच्या अंगानं किंवा जगण्याच्या अंगानं तुम्ही काय सांगू शकाल? सर, आयुष्यात 2 पावलं मागे आल्याशिवाय मोठी झेप टाकता येत नाही. इतिहासाच्या पानावरचा सगळ्यात मोठा पुरंदरचा तह जर आपण बघितला, तर आयुष्यात सगळं संपल्यानंतरही आपण शून्यातनं परत नव्यानं उभं राहू शकतो. म्हणजे सगळं तुमच्या आयुष्यातनं गेलंय आपल्या. म्हणजे जे स्वराज्य आमच्या मावळ्याच्या रक्तातनं निर्माण झालं होतं, रात्रंदिवस कष्ट करून निर्माण झालं होतं, त्या स्वराज्यातली 70% संपत्ती मोगलांना द्यावी लागली. 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले तुम्हाला आणि फक्त किल्ले राहिले 12. सामान्य माणूस असता तर काय केलं असतं त्यावेळी, की सगळं संपलंय आयुष्यातनं, आता थांबून जावा असा विचार केला असता आणि थांबवलं असतं का हे आपलं कार्य. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 पावलं पाठीमागे आले. जसं आपण म्हणला, की आयुष्यात फक्त लढाई असं नाही. ज्यावेळी गरज असेल त्यावेळी 2 पावलं तुम्ही पाठीमागे आलं पाहिजे. त्यावेळी तुम्ही स्वल्पविरामी घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज 2 पावलं पाठीमागे आले आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 किल्ले आणि 70% स्वराज्य मोगलांना दिलं, त्यावेळी किल्ले राहिले 12. पण सर, ज्या दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्गराज किल्ले रायगडावर राज्याभिषेक झाला 9 वर्षे 6 महिन्यांनी, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे किल्ले होते 361. मग आयुष्यात सगळं संपल्यानंतर देखील आयुष्यात बाउन्स बॅक कसा करायचा असतो ना, हे छत्रपती शिवाजी महाराज सांगतात. म्हणजे जेव्हा गरज लागेल त्यावेळी फक्त पुढंच जायचंय, लढाईच करायच्या आहेत, संघर्ष करायचे आहे, ही भूमिका आयुष्यात नको. थांबायचं आहे ना 2 पावलं, तर 100% थांबलं पाहिजे. त्यावेळी आपलं नुकसान किती होतंय यापेक्षाही आपल्याला उद्या नव्यानं परत आपलं ध्येय गाठायचं हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे आपण. त्यामुळे ज्या वेळी वाटेल त्यावेळी आपण संघर्षाच्या भूमिकेपेक्षा काही वेळा तहाची भूमिका ही आयुष्यात फार महत्वाची असते. आता शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे तुम्ही अभ्यासक आहात, तज्ज्ञ आहात. केंद्र सरकार किंवा एकूणच देशातनं अशी मागणी होती की मोगलांचा सगळा इतिहास हा तुम्ही पुस्तकामधून ह्याच्यातून काढून टाकला पाहिजे. एक परीनं ती मागणी 50% बरोबर आहे असं माझ्यासारख्याचं मत आहे. कारण मोगलांचाच इतिहास जास्त सांगितला जातो आणि शिवाजी महाराजांचा इतिहास तेवढा सांगितला जात नाही. तर मोगलांचा इतिहास किती असला पाहिजे, शिवाजी महाराजांचा इतिहास किती असला पाहिजे, का संपूर्ण मोगलांचा इतिहासच काढून टाकायचा आणि फक्त शिवाजी महाराजांचाच इतिहास ठेवायचा? याविषयी अभ्यासक म्हणून तुमची काय भूमिका आहे, तुमचा काय दृष्टिकोन आहे? सर, बऱ्याच वेळा काय होतंय, की आपण जर बघितलं, की अनेक वेळा मागणी होते, की मोगलांचा इतिहास आमच्या पाठ्यपुस्तकातनं काढला पाहिजे. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, की आता मोगलांच्या इतिहासाचं उदात्तीकरण आपण बंद केलं पाहिजे. त्यांचे मोठेपण सांगणं, त्यांचं गुणगौरवाचं कौतुक करणं, हे आता आपण थांबवलं पाहिजे. आपली अडचण काय झाली आहे, त्यांचं टिचभर होतं तरी हातभर करून सांगताय. अरे, आमचं एवढं समुद्रभर आहे, जे इतकं प्रचंड आहे, मग आम्ही सांगायला कमी पडतोय. त्यामुळे मोगलांचं उदात्तीकरण आता आम्ही थांबवलं पाहिजे. पण ज्या ठिकाणी गरज आहे, जर आपण बघितलं, की आम्ही म्हणतो अफजल खानाच्या कबरीचं काय करायचं? तुम्ही त्याचं उदात्तीकरण अजिबात करू नका. त्याचं कौतुक अजिबात करू नका. तिथं नमस्कार चमत्कार करायला अजिबात जाऊ नका. पण ज्यावेळी आमच्या पोरांना वाटेल, की हा औरंगजेब आमच्या महाराष्ट्रावर चालून आला होता, हा अफजल खान हा आमच्या स्वराज्यावर चालून आला होता, त्याची कबर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीत गाडले, हे आमच्या पोरांना सांगितलं पाहिजे ना, की मग हे
आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाला धुळीत मिळवलं? अरे आयुष्यातला निम्म्यापेक्षा जास्त काळ औरंगजेबाने या महाराष्ट्राच्या मातीत घालवला की ज्या ठिकाणी राजा नाही, राजपुत्र नाही, लढायचं कोणावर हे नसतानाही इथला प्रत्येक मावळा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज म्हणूनच मोगलांची लढला आणि त्याची कबर त्या औरंगजेबची याच मातीत गाडली, हे आम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आम्ही आज अभ्यासक म्हणून किंवा आपणही साहित्य क्षेत्रात काम करताय, तर आपण सगळ्यांचा हा पराभव आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज लोकांना सांगायला कमी पडतोय. म्हणजे आमचा इतिहास इतका मोठा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं मोठं काम केलंय, आम्ही लोकांच्या पर्यंत जायला कमी पडतोय. आम्ही फक्त जय जयकारातच गुंतलोय आणि आम्ही फक्त श्रेयवाद कुणी घ्यावा आणि छत्रपती शिवाजी महाराज कधी जन्माला आले ह्याच्या पलीकडे आम्ही जातच नाही ना. कारण हा इतका मोठा इतिहास आहे की आम्ही तो अभिमानाने आमच्या छातीवर मिरवावा, एवढा प्रचंड इतिहास आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास मोठा आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी संघर्ष केला आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाचं अस्तित्व नाही, राजाची पत्नी, राजाचा मुलगा कैदेत असताना सुद्धा मराठ्यांनी संघर्ष केला. पण ती संघर्षाची प्रवृत्ती आजच्या युवा पिढीमध्ये दिसत नाही. म्हणजे शिवजयंतीला लाखो लोक गोळा होतात, शिवराज्याभिषेक दिनाला होतात किंवा इतर वेळेस सुद्धा रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची पूजा अर्चा करणारी एक वेगळी व्यवस्था आहे. 365 दिवस ती काम करते. म्हणजे एकही दिवस त्यामध्ये खंड पडत नाही. पूजा करायसाठी सुद्धा 5-5 वर्ष नंबर लागत नाही, अशी परिस्थिती आहे. मग शिवाजी महाराज समजून घ्यायला आपण कमी पडलोय. आता शिवाजी महाराज जर समजून सांगायचा असेल तर तो पाठ्यपुस्तकातनच सांगितला पाहिजे का त्याच्यासाठी काही वेगळी उपाययोजना केली पाहिजे की शिवाजी महाराज आपण नव्या पिढीला सांगायचा कसा आणि शिवाजी महाराजांना आपण समजून घेऊन आपलं आयुष्य जगायचं कसं, ह्याच्यासाठी काही वेगळा मूलमंत्र किंवा त्याच्यासाठी काही तुम्ही करू शकाल का? सर कसं आहे, एक पहिली गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा भूतकाळ नाही, तो आमचा वर्तमान काळ आहे. म्हणजे जर छत्रपती शिवाजी महाराज आम्ही वर्तमानात जगले ना तरच खऱ्या अर्थानं आमचा भविष्यकाळ उज्ज्वल असू शकतो. आमचं काय होतंय, आम्ही फक्त गोष्टीत अडकलोय सर. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर, अफजलखानाचा कोथळा प्रतापगडच्या पायथ्याशी, शाहिस्ते खानाची बोटं लाल महालात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दुर्गराज केले रायगडावर, आमचा इतिहास इथंच संपतो. आम्ही आमच्या मुलांना हे कधी सांगितलंय का छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं, छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थापनाचे गुरु होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला उभं केलं या मातीतल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं, छत्रपती शिवाजी महाराज अर्थकार तज्ञ होते, हे कधी आम्ही सांगितलंय का? म्हणजे आम्ही गोष्टींच्या पुढे जाऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायला पाहिजे ना. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी, मी तर म्हणतो की आयुष्य फक्त सर 50 वर्षाचं लागलं. जे वयाच्या 15व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची शपथ आणि त्या 15 ते 50 हे फक्त 35 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं 361 किल्ल्यांचं स्वराज्य निर्माण केले. म्हणजे मराठी माणूस किंवा हिंदू माणूस कधी राजा नंतर होऊ शकला असता देवगिरीच्या हे असतानंतर, हे कुणाला वाटत नव्हतं, पण ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं ना. म्हणजे आम्ही प्रशासन चालवू शकतो, आम्ही राजा होऊ शकतो, आम्ही गड निर्माण करू शकतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं ना. मग आमच्या मनात आम्ही एखादा उद्योग निर्माण करायचं म्हटलं तर आमची आई म्हणते पोरा तुला येईल का, झेपल का, आमचा वारसा नाही, आमच्याकडे पैसे नाही. अरे पण 450 वर्षापूर्वी आमच्या बापांनी तो इतिहास निर्माण करून ठेवलाय ना. काही गावांची वतनदारी ते 361 किल्ल्यांचं स्वराज्य, हे आमच्या पोराच्या हृदयात आम्हाला ठासून भरता आलं पाहिजे. नुसतं जय म्हणून आणि नुसतं आम्ही जयंत्या पुण्यतिथ्या करून हे होणार नाही. आज प्रत्येक जण आपल्या परीने छत्रपती शिवाजी महाराज पोहोचवण्याचं काम करते, पण आमच्या पोरांनी छत्रपती शिवाजी महाराज मी म्हणलो हे डोक्यावर नाही, तर डोक्यात जोपर्यंत आमच्या जात नाहीत ना तोपर्यंत आमच्या पोरं त्या ताकदीनं सर पुढे जाणार नाहीत. शिवाजी महाराजांविषयी किती चर्चा केली तरी ती न संपणारी आहे. आजही हिंदी आणि इंग्रजी भाषेचं आक्रमण आपल्याकडे जोरात सुरू आहे. इंग्रजी मधूनच शिक्षण घ्यावं लागतं. आता केंद्र सरकारने हिंदी सक्तीची केली, पण शिवाजी महाराजांनी पहिला मराठी राजभाषा कोश तयार करून घेतलेला होता. आज जे आपण पंतप्रधान पदापासून जी सगळी नावं वापरतोय, पंतप्रधान वगैरे जे शब्द आहेत, हे सगळे शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या कोशातले शब्द आहेत. पण आजही आपल्याला आपल्या भाषेवर तो विश्वास नाही. ज्या विश्वासानं इतर भाषिक लोक वागतात त्या विश्वासाने शिवाजी महाराजांनी आपली भाषा वापरली. म्हणजे मोगलांचे शब्द त्यांनी आपल्या भाषेत घेतले नाहीत, ही वस्तुस्थिती. विनोद बाबर सर जसं आपल्याला सांगतायत की बाबा तुम्ही शिवाजी महाराज डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या, आणि डोक्यात घ्या हा जो काही त्यांचा नवा विचार आहे विनोद बाबरांचा, तो अतिशय प्रेरणादायी असा आहे मला वाटतं. तुम्ही महाराष्ट्रभर विनोद सर फिरताय, परंतु तुम्ही आता एक पुस्तकही लिहिताय. तर शिवाजी महाराजांची
वरची पुस्तकं किंवा आता यशाचा शिवमंत्र असं तुम्ही पुस्तक लिहिताय. आता मी साहित्य परिषदेत सुद्धा काम करतो, लेखक पण आहे आणि अनेक व्याख्यानाची भाषणं सुद्धा ऐकलेली. तुमच्या पुस्तकाची काय वैशिष्ट्य असतील की जी आता पूर्वी वाचलेली नाहीत किंवा वाचलेली असली तरी तो दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा त्या पुस्तकातून महाराष्ट्राला मिळालेला नाही, अशा कुठले दृष्टिकोन तुम्ही मांडणार आहात त्या पुस्तकात? एकच घटना सांगतो सर. अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता. अफजल खान स्वराज्यावर म्हणजे पुस्तकातलंच सांगतोय आपल्याला. अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता, आमची देवळं पाडतोय, आमच्या रयतेला त्रास देतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना सर वाटलं नसेल का की राजगड सोडावा आणि तिथंच जाऊन पंढरपुरात, तुळजापुरात अफजल खानाला तिथंच गाडावा? असं वाटलं असेल कुणाला? एवढ्या रयतेला त्रास दिल्यावर, आमच्या देवळांच्यावर आक्रमण केल्यानंतर कुणालाही वाटलं असतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जरा वेळ जाऊन दिला. छत्रपती शिवाजी महाराज राजगडवरनं प्रतापगडला आले. अफजल खान दंगा करत होता. सर कुणीही किती दंगा करू द्या, आयुष्यात जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल ना तर त्याच्या पद्धतीने कधी दंगा करायचा नाही. एखाद्याचा कार्यक्रम करायचा असतो ना तो आपल्या पद्धतीनं. त्यानं दंगा केला, हाताच्या बाया दुमडल्या, आपण डिस्टर्ब व्हायचं नाही. एखाद्याचा कार्यक्रम करायचा असतो तर टप्प्यात आणून आपल्या वेळेनुसार, त्यावेळी वेळ आपली पाहिजे, ठिकाण पण आपलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं. अफजल खानाने दंगा केला, त्याच्या वेळेनुसार डिस्टर्ब नाही झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला जावडीच्या खोऱ्यात बोलवला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं ठिकाण पण छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं आणि वेळ पण छत्रपती शिवाजी महाराजांची. मी हेच सांगण्याचा प्रयत्न त्या पुस्तकातनं केलाय की पुढच्यानं दंगा केला म्हणून तुम्ही लगेच रिॲक्ट होऊ नका. वेळ द्या, त्याला किती दंगा करू द्या, फक्त त्याच्या वेळेनुसार कधी आपण रिॲक्ट व्हायचं नाही. एखाद्याचं करायचं ना उद्योग, कार्यक्रम करायचा ना सर, तर तो आपल्या पद्धतीनं आपल्या टप्प्यात आणू, अशा पद्धतीने झालं पाहिजे. नाहीतर आपण काय करतो, पुढचा दंगा करतोय म्हणून आपली एनर्जी वाया घालवतो. असं नाही. पुढचं जरी संकट मोठं असेल तर थोडा आपल्याला वेळ द्यावा लागतो. हे मी ह्या त्या पुस्तकाच्या ह्याच्यातनं मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि ज्या दिवशी सर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोताळा काढला ना, त्यानंतर 10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोताळा काढला प्रतापगडच्या पायथ्याशी जावडीच्या खोऱ्यात. सर एवढं मोठं यश होतं, म्हणजे स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट अफजल खान आणि स्वराज्याचं सगळ्यात मोठं यश अफजल खानाचा कोताळा. एखादं छोटं जरी यश मिळालं तर आम्ही मोठं सेलिब्रेट करत बसतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफजल खान फाडला त्यानंतर फक्त 18 दिवसात तुमच्या आदिलशहाची उपराजधानी किल्ले पन्हाळगड स्वराज्यात दाखल करून घेतलाय. म्हणजे न थकता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात त्या 18 दिवसात कमीत कमी 14 किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. म्हणजे हा वेग होता. यशानंतर थांबणं नाही. म्हणजे जरी अपयश आलं, दुःख आलं तरी थांबायचं नाही कधीपर्यंत की आपलं यश मिळत नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला निघालेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नी महाराणी सईबाईंचं निधन झाले. एवढं मोठं दुःख उराशी कवटाळून छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्येय काय? अफजल खानाचा कोताळा. म्हणजे तुमचं दुःख असू, यश असू, जोपर्यंत तुमचा गोल अचीव होत नाही ना, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुख्य ध्येयापर्यंत पोहोचत नाही ना, तोपर्यंत थांबायचं नाही. म्हणजे ज्या दिवशी अफजल खानाचा सर कोताळा काढला ना, त्या दिवशी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी शिरवळ आणि सुपे त्या दिवशी 10 नोव्हेंबरला स्वराज्यात दाखल करून घेतले. म्हणजे आमच्या पोरांना हे कळलं पाहिजे ना, प्रत्येक टप्प्यावरती प्रेरणा मिळाली पाहिजे. आम्ही फक्त अफजल खानाचा कोताळा वाचला, पण त्यानंतर 18 दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सर केलं, जे यश मिळवलं, त्याकडे पण आम्ही लक्ष दिलं पाहिजे ना. आम्ही एखादं नुसतं आम्हाला थोडं यश मिळालं, MSITला जरी पोरग सरळ आलं ना तरी आम्ही मोठं कौतुक करत बसतो. अरे पोरग इंजिनियर होईपर्यंत, पोरग डॉक्टर होईपर्यंत आम्ही वेळ केला पाहिजे ना. तोपर्यंत पोराला सांगितलं पाहिजे, अरे 100% तुला कष्ट कधीपर्यंत करायचे आहेत, जोपर्यंत शेवटचा अचीव होत नाही, शेवटचा गोल तुझ्या ताब्यात येत नाही तोपर्यंत. विनोद बाबर सरांनी आता जी काही उदाहरणं दिली ती जर तुम्ही ऐकली नीटशी, म्हणजे त्यांना जो संदेश द्यायचा होता की शिवाजी महाराज कधीही समोरचा आव्हान देतोय म्हणून मैदानात जात नाही, वेळ सुद्धा तेच निवडतात, ठिकाण सुद्धा तेच ठरवतात, दिवस सुद्धा तेच ठरवतात. म्हणजे आपण जे आजच्या जीवनामध्ये सोशल मीडियावर आता जर तुम्ही बघितलं तर माणसं काय करत असतात की तिथं काहीतरी लिहितात, लगेच समोरचा प्रत्युत्तर देतो आणि लगेच प्रत्युत्तर दिल्यामुळं कधी कधी अगदी धार्मिक भावना दुखावल्या जातात आणि तिथपासून दंगलीपर्यंतचे प्रकार होतात. त्यामुळे तुम्ही कोणालाही क्रिया झाली म्हणून प्रतिक्रिया देऊ नका. आपल्याला ज्यावेळेस क्रिया करायची त्यावेळेस समोरच्याला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडा. तो म्हणतोय म्हणून तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका. कुठल्याही क्षेत्रामध्ये अगदी तुम्हाला संघर्ष असू दे, तुम्हाला आयुष्य असू दे, की तुम्ही तुमची वेळ निवडा. आणि यशाचा शिवमंत्र हे पुस्तक कदाचित
महाराष्ट्रातलं सर्वाधिक खपाचं पुस्तक सुद्धा ठरू शकेल. कारण ज्या पद्धतीने विनोद बाबर सर शिवाजी महाराज सांगतायत किंवा त्यांचा यशाचा शिवमंत्र सांगतायत, तो शिवमंत्र महाराष्ट्रात यापूर्वी कधी सांगितला गेला असेल असं मला वाटत नाही. आणखी तुम्हाला काय पुस्तकाच्या अनुषंगानं सर सांगता येईल का, की आणखी कुठला शिवमंत्र एखादा पुस्तक येण्यापूर्वी तुम्हाला मांडावासा वाटतोय का? त्यातला सगळ्यात मोठा एक चांगली गोष्ट मी त्यात मांडली की सर, 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री म्हणजे मराठींच्या देवाऱ्यातली देवता म्हणून तिचा सन्मान केला. त्याच महाराष्ट्राच्या भूमीत आज 450 वर्षानंतर सकाळी गेलेली ताई घरी सुरक्षित येईल का नाही म्हणून आईला काळजी आहे. म्हणजे त्याच महाराष्ट्राच्या भूमीत आम्हाला स्त्रियाच्या रक्षणासाठी कायदे करावे लागतात. ही सगळ्यात मोठी सर शोकांतिका आहे ना. बरोबर. म्हणजे रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कलम केल्यानंतर स्वराज्यात परत कुठली घटना आमच्या कानावर आहे का की एखाद्या स्त्रीबद्दल चुकीची घटना झाली? म्हणजे हा धाक होता सर, कायद्याचा धाक होता, शिक्षेचा धाक होता, तो होता. मग आमच्याकडे आज जर आमची सकाळी ताई शिक्षणाला अगोदरच आईला काळजी आहे की हिला घरातनं शिक्षणाला पाठवायचं का नाही, मग ही असुरक्षितता आमच्या आया बहिणींच्या विरोधात ह्या स्वराज्यात का झाली? हाही एक त्यात मी एक विचार म्हणजे हे संशोधनाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय की आमच्या आया बहिणींना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो ना सर, त्यांचा जो गुण आहे सगळ्यात की स्त्री म्हणजे देवाऱ्यातली देवता, हा आम्हालाही जपता आला पाहिजे. आमच्या पोरांना एक सांगा की म्हणजे आम्ही 2 डोळ्याच्या मध्ये सर अष्टगंध लावतो. आमच्या पोरांना 100% सांगितलं पाहिजे. मी त्यात सांगितलंय तुमच्या 2 डोळ्याच्या मध्ये नक्की अष्टगंध लावा, पण त्या 2 डोळ्याने कुठल्याही आया बहिणीकडे वाईट नजरेने बघू नका. तुमच्या मुखात छत्रपती शिवाजी महाराज अवश्य असावे, पण त्या मुखातनं कधी दारूचा आणि गुटख्याचा वास येता कामा नये. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसेल ना, नक्की नतमस्तक झालं पाहिजे, पण त्या मूर्तीखालीच उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या आया बहिणींची छेडछाड नाही झाली पाहिजे. हे जेव्हा आम्ही करू त्यावेळी आम्ही खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचे वारसदार ठरू सर. म्हणजे यशाचा शिवमंत्र फक्त प्रबोधन करणार नाही, तर तुम्हाला एक नवी दृष्टी देणारा महामार्ग असेल असं मला निश्चित वाटतं. विनोद बाबर सरांनी ज्या पद्धतीनं व्याख्यानांमधनं आपली दृष्टी बदलण्याचा प्रयत्न केलाय, तसं लेखक म्हणून सुद्धा ते आपली दृष्टी नक्की बदलू शकतील असा मला विश्वास वाटतो. आणि विनोद बाबर यांच्यासारखे व्याख्याते ज्यावेळेस येऊन शिवाजी महाराज वेगळ्या पद्धतीनं मांडतील आणि आपले डोळे उघडण्याचा प्रयत्न करतील, त्यावेळेस महाराष्ट्र अधिक वेगानं समृद्ध होईल असा मला विश्वास वाटतो. बाबर सर, की आता तुम्ही जो मुद्दा मांडला की शिवाजी महाराजांच्या काळात कडक कायदे होते, म्हणजे आज सुद्धा कायदे अजून कडक करा अशा मागण्या सातत्यानं होत आहेत. म्हणजे आपण शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रातच स्त्री संरक्षणाच्या कायद्याची मागणी करतो, याच्यावर तुम्ही आपलं मोठं अपयश म्हणून सांगितलेलं आहे. तसंच महाराष्ट्रातली जी म्हणजे अमेरिकेसारख्या देशाला आपला इतिहास नाही, महाराष्ट्राला आणि भारताला आपला इतिहास आहे. मग हा इतिहास फक्त पुतळ्यांमधून किंवा जयंत्या पुण्यतिथांमधनं जो अडकलेला आहे, आणि आजही मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना रायगडावर घोषणा करावी लागते की शिवाजी महाराजांचा वस्तुनिष्ठ इतिहास समाजासमोर आम्ही लवकरच आणणार आहोत. म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेली आहेत. तर वस्तुनिष्ठ इतिहास कशा प्रकारे सरकारनं आणावा की परत त्याच्यावर वाद होणार नाहीत, आणि शिवाजी महाराजांच्या विषयाला घेऊन अनेक जे वेगवेगळ्या समाजातून काही प्रतिक्रिया येतात किंवा विशिष्ट लोक हे शिवाजी महाराजांविषयी बोलताना आपली अदब राखत नाहीत, तर त्याविषयी सुद्धा कडक कायदा करावा अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सुद्धा केलेली आहे. पण असं काय केलं पाहिजे की ही समाजातली जी काही दुही मासते, कुणी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह बोलतंय, अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेधच करतो, पण फक्त निषेध करून चालणार नाही, तर अशा प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत. आणि त्या जर ठेचायच्या असतील तर कशा प्रकारचा कायदा केला पाहिजे, म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ असता तर कसा कायदा झाला असता, हे तुम्ही जरा आम्हाला सांगा. सर, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की आमचं रक्त कैक पटीनं स्पीडने धावायला लागतं, सळसळतं अगदी. म्हणजे आता देखील आम्ही हे आमच्या अंगावर काटा येतो. म्हणजे जगातलं एकमेव असा आदर्श आहे, एकमेव अशी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आमच्या तोंडून आपसूक जय बाहेर येतं. छत्रपती शिवाजी म्हणजे जय शिवाजी म्हटलं की जय भवानी, म्हणजे सांगावं लागत नाही, हे ऑटोमॅटिक येतं. म्हणजे ज्या पोराला आपल्या आई बाबा म्हणल्यानंतर किंवा ते घरातले अजून बाकी ज्यांची नातलगांची नावं कळत नाहीत, काका काकी,
त्याला देखील छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की ती जय म्हणते. म्हणजे हे सांगावं लागत नाही. ह्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक पोराला ती आईच्या गर्भात येताना छत्रपती शिवाजी महाराज हे शिकून येतं, एवढी या मातीची पुण्याई असावी सर. आणि हे आमचे आदर्श, कोणतरी येतं काहीतरी बोलतं, अशा पद्धतीनं आमचे आदर्श डिस्टर्ब करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर कायदाच करताना असा करा की परत कुणी नाव घेताना 10 वेळा विचार करायला पाहिजे. म्हणजे त्याच्या बुद्धीत नव्हे, म्हणजे हा विचारच नाही आला पाहिजे सर. आम्ही प्रत्येक वेळी काय करतो की कोणतरी आमच्या आदर्शांच्या बाबतीत, आमच्या दैवतांच्या बाबतीत असं काहीतरी बोलतं आणि आम्ही एक निषेध व्यक्त करतो, त्याला काहीतरी थोडीशी शिक्षा होते आणि परत काहीतरी दिवस जातात आणि परत कोणतरी तसा खोडसाळपणा करतं. म्हणजे आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो, अरे ज्या नावामुळं आमचं अस्तित्व आहे त्याच नावाला गालबोट लावण्याची का प्रयत्न होता, तिथंच खोडसाळपणा कसा होतो? मग कायदा करताना असा करा की भविष्यात हा खोडसाळपणा करताना त्या माणसाने 1000 वेळा विचार करायला पाहिजे ना. मग कायद्याची भीती राहणार आहे का नाही, हाही प्रश्न उपस्थित आहे ना सर. की जर माणसाला कायद्याची भीती असती तर त्याला हा खोडसाळपणा केलाच नसता ना सर. त्यामुळे कायदाच करताना असा करा की त्या माणसानं 1000 वेळा विचार करावा की आपण कुणाचं नाव वेगळ्या पद्धतीने घेतोय, कुठं खोडसाळपणा करतोय. तर विनोद बाबरांनी ज्या पद्धतीने सांगितले की कायदा अशा प्रकारे झाला पाहिजे की लोकांच्या मनामध्ये भीती तयार झाली पाहिजे, आणि ही भीती अशा प्रकारे असली पाहिजे की हजारदा त्याला विचार करावा लागेल की शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरायचा का, किंवा शिवाजी महाराजांविषयी एखादं वाक्य इकडं तिकडं करून बोलायचं का. कारण शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे, शिवाजी महाराज हा आपला प्रेरणा मंत्र आहे, शिवाजी महाराज म्हणजेच आपल्या जगण्याचा महामंत्र आहे, किंवा आपल्या श्वासामध्ये, आपल्या मेंदूमध्ये शिवाजी महाराज अशा प्रकारे आहेत की आपण त्यांचं नाव घेतल्याशिवाय जगू शकत नाही किंवा पुढे जाऊ शकत नाही. महाराष्ट्राला खरा शिवाजी सांगण्याचं काम विनोद बाबर करत आहेत, आणि ते सातारा जिल्ह्यातले आहेत, राजधानीच्या जिल्ह्यातले. जी शिवाजी महाराजांची राजधानी ही सातारा आहे, त्या राजधानीतला माणूस सातारा जिल्ह्यातला हा महाराष्ट्राला शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं सांगू पाहतोय. इतिहासातल्या वेगवेगळ्या घटनांमधून फक्त युद्ध कला न शिकवता व्यवस्थापन कला शिकवण्याचं काम सुद्धा विनोद बाबर करत आहेत. शिवाजी महाराजांचा उपयोग आजच्या काळात कसा करून घ्यावा, शिवाजी महाराजांच्या जीवनातून यशाचा शिवमंत्र कसा काढून घ्यावा, याची मांडणी विनोद बाबर करत आहेत. विनोद बाबर आज आमच्या विनंतीला मान देऊन आरसपाणी युट्यूब चॅनलच्या पहिल्या भागासाठी आले. खरं तर विनोद बाबरांचा वेळ अतिशय महत्वाचा आहे. महाराष्ट्रातून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मागणी आहे व्याख्यानांसाठी, आणि एका मोठ्या विद्यापीठामध्ये सुद्धा अतिशय महत्वाच्या जबाबदारीवरती आहेत. पण एक मैत्रीला जागून, म्हणजे मी ज्या वेळेस विनोद बाबरांना बोलवतो त्यावेळेस ते साताऱ्यात, मी सांगेल त्यावेळेस तारीख उपलब्ध करून ते येतात. आणि विनोद बाबर सारखे एक मोठा माणूस, एक मोठा व्याख्याता, एक यशाचा शिवमंत्र सांगणारा माणूस आपला मित्र आहे, आणि तो आपल्या हाकेला ओ देतो, याचा सुद्धा आपल्याला अभिमान वाटतो. सर, ज्यावेळेस सुद्धा तुमचा यशाचा शिवमंत्र हे पुस्तक येईल, त्याचं प्रकाशन आपण साताऱ्यात आणि पुण्यात दोन्ही ठिकाणी आयोजित करू, आणि त्याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेऊ. तुमच्या भावी वाटचालीला आम्ही शुभेच्छा देतो, आणि यशाचा शिवमंत्र महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी जगण्याचं बळ देणारी आवृत्ती ठरेल असा विश्वास व्यक्त करतो. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद सर.